Friends, today we are going to learn direction control valves used in the hydraulic system. The function of the direction control valve is to decide the direction of movement of the actuators in the hydraulic system. Whether the actuator will move in the forward direction or in the reverse direction will be decided by the direction control valve. If it is a rotary actuator, which we call as a hydraulic motor, whether it has to move in the clockwise direction or anti-clockwise direction will be decided by the direction control valve. In short, the direction control valve will decide the movement, direction of movement of the actuator in the hydraulic systems. Is that it? The hydraulic The direction control valves used in the hydraulic systems are classified based on the method of actuation of the direction control valve. That means how the direction control valve is operated. डायरेक्शन कंट्रोल वॉल्व कुठल्या पद्धतीने ऑपरेट केला जातो त्याच्यावर क्लासिफाय केले जातात आणि सेकंड जो प्रकार आहे तो टाइप ऑफ स्पूल म्हणजे त्यातलं व्हॉल्विंग एलिमेंट जे आहे ते कुठलं आहे त्याच्यावरून त्या स्पूल कुठला वापरलेला आहे त्याच्यावरून डायरेक्शन कंट्रोल वॉल्वचे क्लासिफिकेशन आहे आणि नंतर जे लास्ट क्लासिफिकेशन आहे नंबर ऑफ पोर्ट्स अँड नंबर ऑफ पोझिशन्स म्हणजे त्याला किती कनेक्शन्स आहेत हाऊ मेनी कनेक्शन्स आर देयर and how many positions are there for the direction control valve. Based on these three criteria, the direction control valves are classified. The first classification we will see, which is based on the method of actuation, how the valve is operated. Valve operate आपल्याला हा करावा लागतो त्याचा तो ऑपरेट होत नाही पंप कसा एकदा सुरू झाला की तो सुरू राहतो हायड्रॉलिक सिस्टम सुरू झाल्यानंतर डायरेक्शन कंट्रोल valve मात्र सतत आपली पोझिशन जी आहे ती बदलत राहतो कारण तसं नाही केलं तर मग आपल्याला ऍक्च्युएटरचं जे मुवमेंट आहे ती बदलता येणार नाही तर त्यासाठी डायरेक्शन कंट्रोल valve सतत आपली पोझिशन जी आहे ती चेंज करत असतो गरजेनुसार तर त्यातलं फर्स्ट मेथड ऑफ ऑपरेशन आहे मॅन्युअल ऑपरेटेड आहे मॅन्युअल मध्ये पाम ऑपरेटेड म्हणजे आपण त्याच्या पामनं जे आहे ते हे करतो आपण तो ऑपरेट करतो म्हणून त्याला पाम ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल valve म्हणतात त्याचा जो सिम्बॉल आहे तो असा आहे त्यानंतर पुश बटन ऑपरेटेड आहे जे आपण आपल्या थंबने त्याला पुश करतो त्याला पुश बटन ऑपरेटेड म्हणतात त्याचा सिम्बॉल जो आहे तो असा आहे त्यानंतर हँड लिव्हर ऑपरेटेड आहे काही डायरेक्शन कंट्रोल वॉल्वला हँड लिव्हर ऑपरेट असतात त्या स्प्रिंगमुळे त्याच्या त्या मूळ स्थितीला येतात किंवा त्याचं ते डिटेंट असतं म्हणजे आपण त्या पोझिशनला त्याला ठेवू त्या पोझिशनमध्ये तो राहतो जोपर्यंत आपण त्याची पोझिशन चेंज करत नाही जर स्प्रिंग रिटर्न असेल तर आपल्याला त्याच्यावरती धरून ठेवावं लागतं जोपर्यंत आपलं जे काम आहे ते होत नाही तोपर्यंत नंतर फूट पेडल ऑपरेटेड पण आहे त्याचा हा सिम्बॉल आहे आणि जो हा प्रकार आहे तो कॅम अँड रोलर ऑपरेटेड म्हणजे डायरेक्शन कंट्रोल वॉल्वचा जो स्पूल आहे त्याचा जो रॉड आहे हा रॉड जो एका कॅमला अटॅच केलेला एका रोलर त्याच्यावरती ठेवलेला असतो आणि हा जो कॅम आहे हा ज्यावेळेस त्याला पुश करेल पुढे जाईल त्यावेळी हा रोलर जो आहे तो खाली धरला जाईल आणि डायरेक्शन कंट्रोल वॉल्वची पोझिशन जी आहे ती चेंज होईल दिस इज कॅम रोलर ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल्व आणि दुसरा प्रकार जो आहे तो सॉलिनॉइड ऑपरेशन सॉलिनॉइड ऑपरेशन मध्ये काय आहे जर डायरेक्शन कंट्रोल वॉल्वच्या एंडला एक जर तो सिंगल सॉलिनॉइड असेल तर एकाच बाजूला डबल सॉलिनॉइड असेल तर दोन्ही बाजूला काय असते एक मॅग्नेटिक कॉइल असते आणि ती मॅग्नेटिक कॉइल ज्यावेळी आपण त्याला इलेक्ट्रिक सप्लाय देऊ त्यावेळी ती काय होते मॅग्नेटाइज होते आणि डायरेक्शन कंट्रोल वॉल्वचा जो स्पूल आहे त्याचा जो स्पूलला कनेक्ट केलेला शेवटी रॉड जो आहे तो अट्रॅक्ट करून घेते आणि अट्रॅक्ट करून घेतल्यानंतर काय होते आपले डायरेक्शन कंट्रोल वॉल्वची पोझिशन जी आहे ती चेंज होते अशी जर अरेंजमेंट असेल एकाच बाजूला तर त्याला आपण म्हणतो सिंगल सॉलिनॉइड आणि जर दुसरी दोन्ही बाजूला असेल तर त्याला डबल सॉलिनॉइड असेल ज्यावेळी आपण त्याचा जो सप्लाय आहे इलेक्ट्रिक सप्लाय ज्यावेळी आपण बंद करू त्यावेळी तो काय होईल स्प्रिंग फोर्सनं परत मूळ स्थितीला तो जाईल डबल सॉलिनॉइड असेल तर दुसऱ्या बाजूची जे एका साईडचा जो आपण सप्लाय आहे तो बंद करायचा ज्या बाजूला मूव्ह करायचा तिकडच्या बाजूला आपण जर इलेक्ट्रिक सप्लाय दिला चालू केला तर त्या बाजूला ती स्पूल जो आहे तो मूव्ह होईल
आणि डायरेक्शन ऑफ कंट्रोल वॉलची पोझिशन जी आहे ती चेंज होईल. मेथड ऑफ ऑपरेशन मध्ये तिसरा प्रकार जो आहे तो पायलट ऑपरेटेड. म्हणजे काय तर जे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व्ह आहे ते हायड्रॉलिक प्रेशरनं जे आपण ऑइलचं सप्लाय देतो तिथं डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व्हच्या बाहेर छोटा एक पिस्टन आणि सिलेंडर असणार आहे. तर त्या सिलेंडर मध्ये आपण हायड्रॉलिक ऑइल जे आहे ते सप्लाय करतो. तसा सप्लाय केल्यामुळे काय होईल डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व्हची पोझिशन जी आहे ती बदलेल. समजेल. जर आपण हे दोन्ही बाजूला अरेंजमेंट केली तर त्याला काय म्हणायचं डबल पॉइंट. त्याचा हा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल सॉलिनॉइडचा आहे. नंतर दुसरं जे मेन क्लासिफिकेशन आहे ते टाइप ऑफ स्पूल. म्हणजे वॉल बॉडीच्या आत जे आत जो मूव्हिंग पार्ट आहे ज्याला स्पूल म्हणतात किंवा पपेट म्हणतात ना ते कुठल्या काय वापरलेलं आहे त्याच्यावरून पण डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व्हचं क्लासिफिकेशन आहे किंवा आपण त्याला स्पेसिफिकेशन म्हणून ते पपेट टाइप आहे. म्हणजे काल आपण जे प्रेशर कंट्रोल व्हॉल्व्ह मध्ये आपण जे पपेट बघितली कोनिकल वगैरे पपेट त्या प्रकारचे जर व्हॉल्व्हच असतील फॉलोइंग एलिमेंट असेल तर त्या डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व्हला पपेट टाइप डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व्ह म्हणतात. स्लायडिंग स्पूल जे आहे जे काल आपण प्रेशर कंट्रोल व्हॉल्व्ह मध्ये काही ठिकाणी बघितलं तर स्लायडिंग स्पूल म्हणजे एका रॉडवरती अशा प्रकारचे स्पूल असतात आणि हे स्पूल जे आहे हे व्हॉल्व्ह बॉडीमध्ये मूव्ह होत असतात म्हणून त्याला स्लायडिंग स्पूल म्हणतात. नंतर तिसरा जो प्रकार आहे तो रोटरी स्पूल आहे. रोटरी स्पूल मध्ये व्हॉल्व्हची बॉडी जी असते ती पण सर्क्युलर असते आणि आत जो स्पूल असतो तो हा स्पूल अशा प्रकारचा असतो जो मूव्ह होतो. त्याला रोटरी स्पूल टाइप म्हणतात. ते आपण बघणार. नंतर जे लास्ट क्लासिफिकेशन आहे इट इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ पोर्ट्स अँड नंबर ऑफ पोझिशन. हाऊ मेनी कनेक्शन्स आर देअर फॉर द डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व्ह. त्याला किती कनेक्शन आहे त्याच्यावर त्याला म्हणतात नंबर ऑफ पोर्ट्स आणि त्याचे किती पोझिशन्स आहेत. काही वॉलला 2 पोझिशन असतात काही वॉलला 3 पोझिशन्स असतात. तर त्या पोझिशन वरून त्याला जे नाव आहे त्याला 2/2 हा पहिला जो डिजिट आहे तो नंबर ऑफ पोर्ट्स दाखवतो ते आपल्याला माहिती पाहिजे आणि दुसरा जे डिजिट आहे ते नंबर ऑफ पोझिशन्स आहे. 2/2 म्हणजे देयर आर 2 नंबर ऑफ पोर्ट्स 2 कनेक्शन्स आहेत आणि ते पोझिशन्स पण 2 आहेत. 3/2 म्हणजे देयर आर 3 पोर्ट्स टू द वॉल अँड 2 पोझिशन्स आर देयर फॉर द वॉल. 4/3 means 4 ports are there and 3 positions are there for the wall and so on. अशा प्रकारचं जर वॉल असेल म्हणजे आपण करायचं असेल क्लासिफिकेशन तर असं म्हणू शकतो. ओके. नाउ वी विल सी द ऍक्च्युअल वॉल्स. डायरेक्शन कंट्रोल वॉल मधला पहिला वॉल जो आहे जो आपण बघणार आहोत तो चेक वॉल आहे. चेक वॉललाच वन वे वॉल असे म्हणतात. त्याचं कन्स्ट्रक्शन आपण बघू आणि फंक्शन पण बघू. त्याचं कन्स्ट्रक्शन असं आहे हा चेक वॉलचं ही आहे वॉल सीट आणि त्याच्यावरती हा जो आहे हा स्पिरिकल बॉल आहे तो ह्या वॉल कोनिकल सीट वरती बसलेला आहे. कशामुळे बसलेला आहे तर इथे एक स्प्रिंग आहे. ही स्प्रिंग जी आहे ही या स्फेरिकल बॉलला त्या कोनिकल बॉल सीट वरती धरून ठेवते. अशा प्रकारची वॉलची रचना आहे. दिस इज वॉल बॉडी आणि या वॉल बॉडीच्या आतल्या भागामध्ये त्याची कन्स्ट्रक्शन असं आहे. ही ए साइड आहे आणि वॉलची बी साइड. आता कसं होतं बघा ज्यावेळी ऑइल आपण इकडच्या बाजूने इंट्रोड्यूस करू या वॉल मध्ये आपण ह्या बाजूला ऑइलचा सप्लाय देऊ त्यावेळी काय होणार हा जो बॉल आहे हा ह्या त्याच्या वॉल सीट वरून लिफ्ट होईल. ही फ्लॅट स्प्रिंग आहे याचं टेन्शन जे आहे किंवा फोर्स जो आहे तो कमी असतो. जस्ट इनफ टू कीप दिस वॉल ऑन द वॉल सीट.
ज्यावेळी इकडून आपण सप्लाय देऊ त्यावेळी काय होणार, ह्या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये मी दाखवलेलं आहे, तर हा वॉल जो आहे वॉल तो लिफ्ट होईल आणि इथं मध्येच राहील. कशावरती, इकडल्या बाजून स्प्रिंग फोर्स आणि इकडल्या बाजून ऑइलचं प्रेशर, आणि ऑइल जे आहे ते असं इकडं पास होईल. फ्रॉम ए टू बी सप्लाय विल टेक प्लेस फ्रॉम A side to B side of the wall. Suppose if we try to supply the oil from B to A, what happens? When we try to supply the oil from this side, the wall will be forced to sit on the conical wall seat. हा जो वॉल आहे हा याच्यावरती परत कोनिकल सीट वरती इथे येईल परत हा, आणि स्प्रिंग फोर्स प्लस ऑइलचं प्रेशर याच्यामुळे हा बॉल जो आहे तो वॉल सीट वरती बसेल आणि हा पॅसेज जो आहे तो बंद करेल. त्यामुळं बी टू ए सप्लाय जो आहे तो होणार नाही. ऍज आय गेस दिस ए टू बी सप्लाय जो आहे तो शक्य आहे, पॉसिबल. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला एकाच डायरेक्शननं फ्लो जो आहे तो हवा असतो आणि दुसऱ्या डायरेक्शननं नको असतो, तर त्या ठिकाणी आपण हा चेक वॉल्व वापरतो. सगळ्यात याचं सोपं उदाहरण जर आपण जे बघितलेलं आहे हायड्रॉलिक मशिनरीमध्ये, सेंट्रिफ्युगल पंपाच्या फुटबॉल मध्ये जो असतो तिथं चेक वॉल्व असतो. तो काय करतो की पाणी एकाच दिशेने हलवतो. ज्यावेळी पंप बंद करतो त्यावेळी तो वॉल्व बंद होतो आणि तो परत ते पाईप मध्ये सक्शन पाईप मध्ये जे पाणी आहे ते पाणी तो आपल्या टँक मध्ये सोडत नाही, अलाव करत नाही. तो सक्शन पाईप हा तो भरलेलाच राहतो. याचे बरेच उदाहरण आहेत. आपण जेव्हा आता ऍक्च्युअल सर्किट बघायला जाऊ त्यावेळी आपल्याला समजेल. हा याचा सिम्बॉल आहे, हा लक्षात ठेवा. या सिम्बॉल जर काढायला चुकला तर त्याचा अर्थ वेगळा होतो. ही वॉल सीट आहे, हा बॉल आहे, आणि आता हा डायरेक्शन कुठल्याला अलाव करणार, तर ह्या डायरेक्शनला अलाव करणार, इकडून इकडे अलाव करणार नाही. हे लक्षात ठेवा. याचे एक वॉल जर तुम्ही सर्किट मध्ये काढायला चुकलात तर मग तुमचं ते सर्किटचा अर्थ वेगळा होतो, फंक्शन पण वेगळं होतं. काही वेळा इथे स्क्रीन अशी दाखवतात, नाही दाखवली तरी चालू शकतो. हा झाला चेक वॉल किंवा याला बर्निंग वॉल असं सुद्धा म्हणतात. दुसरा जो आहे तो 2x2 डीसी वॉल. 2x2 म्हणजे काय, 2 पोर्ट्स अँड 2 पोझिशन्स, म्हणजे याला 2 कनेक्शन आहेत आणि 2 पोझिशन्स आहेत. आता इथे बघितलं तर तुम्ही हा याचं कन्स्ट्रक्शन आहे की वॉल बॉडी आहे, हा जो आहे हा मधला स्पूल आहे, हा स्लायडिंग स्पूल आहे. आपण जर याचं क्लासिफिकेशन जर बघायचं म्हटलं तर हा पाम ऑपरेटेड स्लायडिंग स्पूल स्प्रिंग रिटर्नर 2x2 डीसी वॉल असेल. हा एक पाम ऑपरेशनचं सिम्बॉल आहे. तर याचं ऑपरेशन कसं बघा, आता हा स्प्रिंग फोर्सनं वॉल हा त्या बाजूला हा असा पुश करून ठेवलेला आहे. त्यामुळे ए मधून बी ला कनेक्शन जे आहे ते बंद आहे. फ्रॉम ए टू बी सप्लाय इज नॉट पॉसिबल. इजंट इट? या स्प्रिंग हा स्पूल जो आहे तो इकडल्या बाजूला प्रेस करून ठेवलेला आहे. आपण ज्यावेळी हा वॉल जो आहे तो पाम इकडे पुश करू अगेन्स्ट द स्प्रिंग फोर्स, तो आता ह्या पोझिशनला आलेला आहे. तर हा हे इथे गेलेला आहे आणि हे इथे पुढे आलेला आहे. त्यामुळे ए टू बी जो पॅसेज जो आहे तो आपल्याला आता फ्री झाला. फ्रॉम ए टू बी द प्रेशराइज्ड ऑइल कॅन इझिली फ्लो. इजंट इट? म्हणजे ही ऑन पोझिशन आहे, ही आहे ती ऑफ पोझिशन आहे. इजंट इट? आता याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर आपल्याला हा वॉल हा धरून ठेवायला पाहिजे. जोपर्यंत आपण इथं धरून ठेवू तोपर्यंतच ए टू बी चं सप्लाय राहणार आहे. ज्यावेळी आपण इथून हात काढू त्यावेळी स्प्रिंग परत रिटर्न होईल आणि ए टू बी सप्लाय जो आहे तो बंद होईल. अंडरस्टूड? त्याला दोनच कनेक्शन आहे, ए आणि बी, म्हणून 2 पोर्ट्स आणि 2 पोझिशन आहेत, ते ऑन आणि ऑफ पोझिशन. त्याला 2x2 वॉल म्हणतात. त्याचं सिम्बॉल इथं आहे. सिम्बॉल पण बघितलं, मी ए टू बी सप्लाय आहे एका पोझिशन मध्ये आणि दुसऱ्या पोझिशन मध्ये सप्लाय बंद आहे. ए टू बी सप्लाय कॅनॉट टेक प्लेस. ही स्प्रिंग आहे, स्प्रिंग रिटर्न आणि पाम ऑपरेटेडचं साईड. दिस इज 2x2 डीसी वॉल.
The next valve which we are going to see is 3 by 2. 3 means 3 ports and 2 positions. The figure shows the structure of the valve. This valve body, there are 3 ports on the valve body. That is 3 connections. P is pressure as a oil. P. A means the port which is connected to A side of the actuator. Actuator A side of the port. And T means the port which is connected to tank. This is sliding spool and this is spring, isn't it? Now this is a actuated position. म्हणजे आपण पाहून इकडे प्रेस केलेला आहे. हा जो स्पूल आहे तो प्रेस करून स्प्रिंग कॉम्प्रेस केलेला आहे आणि व्हॉल्व जो आहे तो ऍक्च्युएटेड केलेला आहे म्हणजे ऑन पोझिशन मध्ये आहे. त्यामध्ये काय झालेलं आहे पी पोर्ट जो आहे तो एला कनेक्ट आहे म्हणजे प्रेशराइज्ड ऑइलचं कनेक्शन जे आहे ते कुठे गेलेलं आहे ए पोर्टला गेलेलं आहे आणि इथून ते कुठे गेलं ऍक्च्युएटरला गेलं ऍक्च्युएटरच्या ए साइडला गेलेलं आहे. इज इट म्हणजे त्याचा फॉरवर्ड स्ट्रोक असेल तर फॉरवर्ड स्ट्रोक होईल. इज इट पर्टिक्युलरली 3 by 2 वॉल जो आहे तो आपल्याला दुसरं इथं पोर्ट नाही आहे म्हणजे ऍक्च्युएटरच्या बी साइडला कनेक्ट केलेलं पोर्ट नाही आहे इथं. इथे याचा अर्थ काय ते रिटर्न जे आहे ते काय होणार आहे स्प्रिंग होणार आहे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी सेल्फ वेटने होणार आहे. समजेल म्हणून इथं रिटर्न साठी पोर्ट ठेवलेलं नाही. समजेल आता काय झालं आपण पी जे आहे ते याला कनेक्ट केलं म्हणजे जो ऍक्च्युएटरचा आहे तो फॉरवर्ड स्ट्रोक आहे तो झाला. आता आपल्याला ते बंद करायचं आहे मागे घ्यायचं इथून आपण हात जो आहे तो पांबवरून काढा. पांबवरून आपल्याला काय होईल ऑटोमॅटिकली दिस स्प्रिंग विल रिटर्न टू दिस ऑफ पोझिशन. ऑफ पोझिशन किंवा रिव्हर्स म्हणतो म्हणजे पी आणि ए चं कनेक्शन बंद झालं त्याच्यामध्ये जो आहे तो व्हॉल्व आलेला आहे आणि पी चं आणि ए चं कनेक्शन बंद झालं म्हणजे प्रेशराइज्ड ऑइल जे आहे ते इकडे जाणार नाही. आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऍक्च्युएटर जो आहे तो रिव्हर्स या वेळेला त्याच्यामुळे वेळेला एक तर तिथे स्प्रिंग असेल किंवा कुठलं तरी लोड असेल त्या लोडमुळे तो परत येतो. त्यावेळी एक जे ऑइल जे आहे ते ए मधून टँकला गेलं. The oil from A is going to tank and the stroke is completed forward as well as reverse. 3 by 2 कुठं वापरतो आपण जिथं रिटर्नला आपल्याला ऑइल सप्लाय करायची गरज नाही आहे. रिटर्न जे आहे ते कशाने होईल दुसऱ्या एखाद्या कुठल्या तरी स्प्रिंग फोर्समुळे किंवा लोडमुळे होईल किंवा दुसरा हे काहीतरी वॉल ऍक्च्युएट करण्यासाठी सुद्धा 3 by 2 वॉल वापरतात. दुसरा वॉल ऍक्च्युएट करण्यासाठी हा जो वॉल आहे ना 4 by 2 वॉल म्हणजे 4 पोर्ट्स आणि 2 पोझिशन्स. तर 4 पोर्ट्स दिसतात तुम्हाला ए पी बी आणि टी. पी म्हणजे प्रेशराइज्ड ऑइलचं कनेक्शन. ए म्हणजे सिलेंडरच्या ए साइडला जोडणारा पोर्ट. बी म्हणजे सिलेंडरच्या बी साइडला कनेक्ट केलेलं पोर्ट आणि टी म्हणजे टँकला म्हणजे रिझर्व्हॉयरला कनेक्ट केलेला हे पोर्ट. आता ही नॉर्मल पोझिशन आहे पहिली पोझिशन त्याच्यामध्ये पी जो आहे तो ए ला कनेक्ट केलेला आहे. तर पोर्ट पी इज कनेक्टेड टू ए आणि काय होईल मग त्यामुळे पी चं ऑइल जे ते याला जाईल मग ए साइडला गेल्यामुळे फॉरवर्ड स्ट्रोक आहे तो होईल आणि त्याच वेळी बी साइडला जे ऑइल आहे सिलेंडरच्या ते परत यायला पाहिजे ते बी साइडचा ऑइल जे आहे ते टी ला जोडलेलं आहे म्हणजे टँकला जाईल. म्हणजे जर तुम्ही सिलेंडर असा असेल असं विचार करा ही ए साइड आहे ही साइड आहे बी. आपण इथं ऑइल सप्लाय केलं ए ला इथून ऑइल इथं आलं आणि पिस्टन पुढे चाललं. आता इथं जे ऑइल आहे ते आपल्याला कुठून ते बाहेर काढायला पाहिजे. तर हे बी कनेक्शन आहे इथून बी कनेक्शन घेतलं आपण ते इथे दिलेलं आहे आणि इथून पण ते कुठे गेलं टँकमध्ये. आता आपल्याला रिव्हर्स करायचं आहे मग आपण व्हॉल्व जो आहे तो ऍक्च्युएट केला म्हणजे पुश केलंय. आता काय झालं बघा आता पी चं कनेक्शन जे आहे प्रेशराइज्ड ऑइल कनेक्शनचं बी ला दिलं. The pressurized
oil connection is supplied to P port. म्हणजे या साइडला दिला आणि A जो आहे तो आपण कुठे केला इंटरनली हा टँकला कनेक्ट. We have connected this A side of the actuator to the tank. इथे दाखवलेलं आहे हे आपण सिम्बॉल विचारतो इथे पण नाव द्यायचं नाही एकाच कुठल्या तरी पोझिशनला नाव द्यायचं. पहिल्या पोझिशन मध्ये बी आहे तो याला कनेक्ट केला, बी जो आहे तो टी ला कनेक्ट केला म्हणजे प्रेशराइज्ड ऑइलचं कनेक्शन ए ला गेलं आणि दुसऱ्या बाजूचा ऑइल आहे ते टँकला. आता आपण रिव्हर्स कनेक्शन केली की टी जे आहे प्रेशराइज्ड ऑइल कनेक्शन जे आहे ते बी ला दिलं आणि ए चं कनेक्शन जे आहे ते टँकला. आपण बी चं कनेक्शन कुठे दिलं बी ला दिलं म्हणजे इथं दिलं म्हणजे आता सिलेंडर इकडे झाला त्यावेळी ए मध्ये जे ऑइल आहे ए साइड मध्ये त्याला कुठे आपण प्रेशर द्यायला पाहिजे वरती ए जे आहे ते आपण टँकला जमेल इथून ते रिझर्व्हॉयरला जाईल ज्यातला जो स्ट्रोक आहे किंवा सायकल जी आहे ती पूर्ण झाली जमेल. त्याचा फरक एवढाच आहे की इथे इंटरनल पॅसेज ठेवलेला आहे म्हणजे दुसऱ्या पोझिशन मध्ये ए पोर्ट जे आहे ते तिला कनेक्ट करण्यासाठी. ओके, दिस वॉज ऑल अबाउट द डायरेक्शन कंट्रोल valves. Actually, we have seen the classification of direction control valves, the actuation methods of the direction control valves. Also, we have seen check valve and this direction control valves. Okay. In the next video, we will see the flow control valves.